नमस्कार ताई सर्वांना. आज आजी करणार आहे बोंबलाची भाजी. आता कढईमध्ये आजी टाका. काय पाणी टाकायचं तुम्हाला? का बरं पाणी टाकायचं? काड्या धुवून घ्यायला. काड्या गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या, जेणेकरून काही वास बीस राहतो तो थोडासा कमी होतो बोंबलाच्या भाजीचा. हे बघा, आजीने आता गरम पाणी मस्तपैकी होऊन दिले 5-6 मिनटं चुलीवरती. आणि याच्यामध्ये आता धुवून निघून राहिल्या बघा बोंबलाच्या काड्या. हे बघा, आजी व्यवस्थितपणे बोंबील धुवून घेत आहे. पुन्हा आजींनी कढई चुलीवरती ठेवलेली आहे. हे बघा, आजींनी घेतले बोंबील व्यवस्थित धुवून गरम पाण्यामध्ये. आणि आता ती घाण बघा कशी निघली. आणि आता पुन्हा कढईमध्ये टाकलेली आहे. बघा आजी कशी कालवण करते बोंबलाची आजोबांसाठी आणि त्यांच्यासाठी. आम्ही तर नाही खात, आम्ही पूर्ण शाकाहारी आहे. हे बघा, आजी आता अंदाजानुसार तेल टाकताय, जेणेकरून भाजी व्यवस्थित चांगली झाली पाहिजे. हा बघा आजींचा मसाल्याचा डबा. आता आजीनी कढई अचानक खाली घेतली बघा. आता ती मिरची जाळणार नाही का? काय आजी आहे? मिरची, लाल मिरची. म्हणजे काड्या जाळता का? लवकर नाही घेतलं खाली. आजीने टाकलेलं आहे आता जवळजवळ 1.5 चमचा मिरची लाल. हे कोणता मसाला आजी? हा, कांदा कोथिंबीर मसाला आहे आजींचा. आणि आजीने पुन्हा कढई ठेवलेली आहे चुलीवरती. हे बघा, आजी आता पाणी टाकताय कढईमध्ये काड्या शिजायला. अजून आपलं बाकीचं कालवण बाकी, फक्त हे शिजत ठेवायचंय का? अजून मिक्सर मध्ये बारीक करायचे फक्त. आता काड्या शिजण्यासाठी आपण पाणी टाकलेलं आहे. अजून तर मेन कालवण बाकी आहे. हे बघा, आजी आता टाकताय जाडं मीठ अंदाजानुसार. खोबरं कापिते बोंबलाच्या भाजीसाठी. बारीक खोबरं शेंगदाणे म्हणजे चव येते. नुसते शेंगदाणे ना चव नाही येत त्याला. आजीने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे खोबरं, शेंगदाणे आणि धन अंदाजानुसार बोंबलाच्या भाजीला. आणि अजून काय टाकणार आजी? हळद अर्धा चमचा. आणि आपली चुलीवरती बोंबलाची भाजी शिजू राहिलेली आहे. आजी आता एवढं बारीक करून आणणार आणि कालून घालणार. आजीने मिक्सरमधून चांगले शेंगदाणे, खोबरं आणि धन ते बारीक करून आले. बघा बोंबलाचं आपलं. हे बघा, आजी खूपच मस्तपैकी आता भाजी करणार आहे बोंबलाची. एकदम पातळ रस्सा आहे, एकदम चुलीवरची गावरान पद्धतीची भाजी होणार आहे. त्याला सुगंध पण खूपच छान येतो. आणि आजी अंदाजानुसार पाणी वतताय त्याचे. हे बघा, आजी मिक्सरच्या भांड्याचाच उपयोग करतात ताटलीमध्ये न घेता. आणि हे बघा व्यवस्थितपणे आता हलवून घेते. हा ना आजी? दाखवा बरं काड्या कशा दिसते. रस्सा पातळ आहे का घट्ट आहे? घट्ट नाही, पातळ नाही. अजून काय सांगा रे, भाजी कशी केली? नाही, पातळ नाही. अशी भाजी जर आता ही शिजून द्यायची, चवाला लागणार, उकळून द्यायची. आता ही जर एखाद्याला काळी भाजी बनवायची असली तर बोंबलाची काय काय वापरावं लागेल? त्याला धन, कांदे, काय अजून खोबरं, धन, कांदे, व्यवस्थित 2-3 डाळीचे दाणे. कांदे भाजून घ्यायचे, परत चुलीवर मसाला त्याला भुजून घ्यायचा. आणि आजी काल म्हणजे बोंबलाच्या कानवला तरी कशी आणायची? तरी येते बरोबर शिजल्या उकळल्या. व्यवस्थित उकळून द्यायचं. आणि पहिल्यांदा थोडंसं भरपूर तेल टाकायचं ना. आणि थोडासा मसाला असेल तर कांदा कोथिंबीर तुमच्याकडे तो वापरा, जेणेकरून आजी थोडा वापरतात तरी पण येते. आजीचा खूप दिवसाचा अनुभव आहे हा. आता हे किती टाइम उकळून द्यायचं आजी? जास्त टाइम उकळून द्यायचं, 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं जवळजवळ आजी उकळून देणार. चांगलं घट होऊन देणार आहे. त्याचा आरग उतरणार हा ना बोंबलाच्या भाजीचा. आरग म्हणून लागली पाहिजे.
थोडीशी आटून द्यायची. बघू शकतात आजीने चांगली भाजी आपली बोंबलाची 5-10 मिनटं उकळून दिली आणि व्यवस्थितपणे ही बघा तरी बेरी कशी आलेली आहे भाजीला. मी तुम्हाला त्याच्यातून काड्या दाखवतो. अशी आहे आपली बोंबलाची भाजी. आणि आजीचं इकडं काम चालू झालेलं आहे, बाजरीची भाकर करायचं. आणि चुलीवरतीच आपली बाजरीची भाकर होती बघा संध्याकाळची. पण आजी आणि डब्यामध्ये पीठ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक नक्की करा. आणि फायनल तुम्ही अशी जर भाजी बनवली तर बोंबलाची आजीला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजी कमेंट वाचून मी दाखवतो त्यांना. आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.